शन्या, आता ठरलंय ना त्यांचं, मग कशाला उगीच हे सगळं करत बसतेस? जाऊ दे ना, सोडून दे ना, अति होतं हे सगळं. अगं अति काय याच्यात? आता मला या ऑफिस मधनं चांगल्या नोटवर निघायचं इतकंच आहे. तू हसतेस का? जो कोणी नवीन आरजे आहे ना तो खरंच खूप भारी आहे. त्याला बघून मी शॉक झाले आणि आता तुम्ही दोघी होणार आहेत. खरं का? शन्या इकडे. Finally, the star RJ is here. So please put your hands together for a very handsome, good-looking, charming, and with a beautiful voice, RJ Kabir. अरे, तुम क्या कर रहे हो यहाँ पर? पहले वो कबीर को भेजो, जाओ. मैडम आपको कुछ चाहिए, चाय कॉफी? नहीं चाहिए होगा तो बुला लूंगी, जाओ. ओके मैम. Sorry, मुझे he's here, he is coming. Okay. So once again, please put your hands together for RJ Kabir. Hi, welcome. सौमित्र, हसण्यासारखं काय त्यात? मग हसू नको तर काय करू? तू कसं काय इथे? मी बोलायचंय का? So Shanaya, Radhika, our star RJ Kabir. काय? सौमित्र, काय चाललंय हे सगळं? एक मिनिट. तो काही बोलण्यापूर्वी मीच सांगते. काय ना की आमचा एक सर्वे झाला आणि ज्यात कळालं की फिमेल आरजेस बऱ्याच आहेत पण मेल आरजेस कमी आहेत. आणि जेव्हा हा विचार मनात आला म्हणलं यार सौमित्र इज दी बेस्ट चॉईस आणि म्हणून आम्हीच त्याला सांगितलं की तूच आमचा आरजे होणार म्हणून. अरे पण हा आरजे कुठे आहे? एक्सक्यूज मी, हे तू कोण ठरवणारी? ते आम्ही ठरवू ना. सौमित्र, काय चाललंय हे सगळं? सांगतो ना. राधा, आपलं राधिका मसरेच्या ऍडव्हर्टाईजचं शूटिंग होतं तेव्हा मला फोन आला होता आणि तू चिडवण्यासाठी मला तिथे आली होतीस की काय श्रुतीशी बोलतोयस का, डोळ्यात बघून कळतंय. पण तेव्हा खरं तर आमचं याच विषयावर बोलणं चालू होतं. तिने मला आरजे बनण्याची ऑफर दिली होती आणि मला एकदम कळेना काय बोलावं म्हणून मी तसं बोलत होतो. मग तेव्हाच का नाही सांगितलंस? कारण मी स्वतः कन्फ्यूज होतो ना राधा. अचानक कोणीतरी अशी ऑफर दिल्यानंतर मला कसं ठरवता येईल पटकन? बरं, त्यातून मी ही ऑफर स्वीकारली असती तर शनायाला सुद्धा वाईट वाटलं असतं म्हणून मी नाही बोललो तुझ्याशी. आणि हवं असं तर विचार श्रुतीला, मी हे वारंवार श्रुतीला बोलूनही दाखवलंय, हो की नाही? हो, करेक्ट. हो, पण थँक्यू श्रुती, कारण श्रुतीने मला प्रत्येक वेळेला समजावलं आणि ती हेच म्हणत आली की शनायापेक्षा मी कसा बेटर आरजे होऊ शकेन. आणि तिने सांगितलं आणि तू ऍक्सेप्ट केलंस ते? का होऊ नये तयार? त्यामागे पण एक कारण आहे. तुम्हाला तिघांना मी ऍक्टिंग करताना बघितलं तेव्हाच मला सुद्धा वाटत होतं ना, तुम्ही तिघं जर ऍक्टिंग करू शकता तर मी का नाही आरजे बनू शकत? म्हणजे असं वाटणं सुद्धा चुकीचं आहे का? म्हणजे मी काही नवीन एक्सप्लोरच करायचं नाही? नाही सौमित्र, तू काहीतरी खोटं बोलतोयस. हे असं काही नाहीये. प्रत्येक वेळेला समोरच्याच्या मनाचा विचार करून निर्णय घ्यायला मी नाहीये तुझ्यासारखा. बोक्या गप्पस, तुझी फिलॉसॉफी ना तुझ्याकडे ठेव 2 मिनिटं. तुला कळतंय का तू माझ्यासाठी दिलेलं काम तू स्वतः काढून घेतोयस? एक मिनिट शनाया, शांतपणे ऐकून घेशील तू? एकतर मला इथे घ्या आरजे म्हणून असं सांगायला मी इकडे आलेलो नाहीये एकदाही. हे सगळं अचानकपणे ठरलेलं. शनायाला काढून टाका आणि मला घ्या असं मी एकदा तरी ह्यांना बोललोय का? विचार ह्यांना. त्यांना फिमेल ऐवजी मेल हवा होता आरजे. हा रेडिओवाल्यांचा क्रिएटिव्ह कॉल आहे, त्याला मी काय करणार आहे? बरोबर. नाही, असं काही नाहीये सौमित्र. तू हे जे काही बोलतोयस किंवा हे जे काही घडतंय हे सगळं खोटं आहे. हे खरं नाहीच आहे. हे खोटं आहे ना सौमित्र? खरं सांग मला. राधा, मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा तुला कसं कळतं? माझ्या डोळ्यात बघून कळतं ना. मग आता नजरेला नजर देऊन सांगतोय मी, हे सगळं खरं आहे. हे रेडिओवाल्यांनी मला विचारलं पण मला अजूनही ठरवता आलं नाहीये, कारण हे सगळं प्रोफेशन माझ्यासाठी नवीन आहे, मला काही माहिती नाहीये म्हणून. अरे डोंट वरी सौमित्र, यू आर व्हेरी गुड ॲट इट. डोंट वरी. आणि बाकी काय ते टेक्निकल ट्रेनिंग मी तुला देऊन टाकेन. एवढं सोपं आहे का ते? असू शकतं. श्रुती म्हणते ना. श्रुती, थँक्यू. तू जर माझ्यावर एवढा विश्वास दाखवतेस तर खरंही असेल. थँक्स. ऑल द बेस्ट पिंकी सर. थँक्यू.
सौमित्र मला तुझ्याशी बोलायचंय. एक मिनिट हं. मला जरा याच्याशी बोलायचंय. हां प्लीज कंटिन्यू. पण श्रुती थँक्यू. तू जो विश्वास दाखवलायस ना माझ्यावर, खरंच थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. थोड़ी पागल थोड़ी दीवानी स्वैची रानी मैं बिंदु बिंदु मी बिंदु रानी है बिंदु बिंदु मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु 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 मी बिंदु रानी बिंदु बिंदु मी बिंदु रानी है बिंदु 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 रानी. May I come in? घे. मी निघतोय माया. का आय मीन थांब जरा वेळ, मला बोलायचंय तुझ्याशी. काय आता काय बोलायचं बाकी झालंय ना सगळं. आता प्लीज बोलण्यासारखं काही नाही. मी निघतो. मी आता मला नाही इथे राहत. बरं, मला तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड लागेल. म्हणजे नवीन एम्प्लॉई येईल, त्याला मला सगळ्या डिटेल्स द्याव्या लागतील ना. त्याच वा, लगेच नवीन एम्प्लॉईची तयारी वाटतं. ऑफकोर्स गुरु, काम थांबवून तर चालणार नाही ना. सो पासवर्ड दे, मला लागेल. ठीक आहे, मी सगळे डिटेल्स मेल करतो. 1 मिनिट. आत्ताच्या आत्ता मी तुला म्हटलं मला पासवर्ड हवाय राईट नाव. माया पाठवतो म्हणलं ना, एवढं काय त्याच्यामध्ये. पासवर्ड गुरु. ठीक आहे, आता काय एक्स एम्प्लॉईशी असंच वागाल तुम्ही. GURU गुरु लव्स माया. काय हसायला काय झालं? हाच पासवर्ड आहे. सॉरी म्हणजे कम ऑन गुरु, पासवर्ड साठी नाही हसत आहे मी. काय गुरु लव्स माया, ते छान आहे. पासवर्ड छान आहे. माया 1 मिनिट, मी इथे टेन्शन मध्ये असताना वेड्यासारखं हसतेस का? एक्झॅक्टली मी वेड्यासारखी हसते कारण मी वेडीच आहे. प्लीज, मी आता ना मस्करीच्या मूड मध्ये नाही. प्लीज. तू नसशील मस्करीच्या मूड मध्ये, बट मी मस्करीच्या मूड मध्ये आहे. दॅट्स ऑल ऑफ दिस. म्हणजे खरंच तुला असं वाटतं की तुझा जॉब गेलाय? कम ऑन गुरु, तू ओळखत नाहीस का मायाला? मी इथे असेपर्यंत SB ग्रुप ऑफ कंपनीज मधून तुला कोणीही काढू शकणार नाही. इनफॅक्ट तसा विचारही करू शकणार नाही. गेटिंग है? एक मिनिट, मला काही कळत. मला नीट सांग माया. ओके पुन्हा एकदा सांगते, तुझा जॉब गेलेला नाहीये. इट वॉज जस्ट अ प्रँक. आय वॉज जस्ट किडिंग. आणि मला तुझी मस्करी करायचा मूड झाला होता. दॅट्स व्हाय, नथिंग एल्स. सो रिलॅक्स नाव. एक मिनिट, म्हणजे हे सगळं हो सगळं खोटं होतं. आणि इनफॅक्ट आय जस्ट वॉन्टेड यू टू नो की माया एक्झॅक्टली कशी आहे. लग्नाआधी कळलं पाहिजे ना तुला की दिस इज जस्ट अनदर पार्ट ऑफ माय पर्सनॅलिटी, नथिंग एल्स. सो कसा वाटला प्रँक? हा, लुक ॲट युअर फेस. अरे आता कसलं टेन्शन आलंय? तुला सांगितलं ना मी, तुला नाही काढलाय जॉबवरून. आता मी माझी अख्खी केबिन आवरून ठेवली. आता सगळं अनपॅक करावं लागेल मला परत. तू एवढंच ना, मी आहे ना, मी मदत, मी हेल्प करते तुला सगळं अनपॅक करायला. मॅडमची दूध चाहिए? अरे काय हे राहिलं साफ करायचं. काय आहे? हे पण मस्त आहे का रांगोळी? आवडली तुला? हा, छान आहे. ते रांगोळी काढणं ही नाही कला आहे यार. म्हणजे मला कधीच जमली नाही. मी बऱ्याचदा ट्राय केलं रांगोळी काढायला, पण अशी जाडी जाडी बोट आहेत ना, ती धरता पण येत नाही मला. कुठेही पडतं ते. मला शिकवलं रांगोळी. तुला रांगोळी शिकायची? तू काय काय करणार? घरात साफसफाई तूच करणार, रांगोळी पण तूच काढणार. अरे ते साफसफाईत काय शिकायचं असतं का? ते होऊन जाते पटकन. रांगोळी कसं आहे ना, शिकायला लागेल. पण सांग ना, ते काय असं ते ठिपके ठिपके काय कसं करतात ठिपक्यांची रांगोळी? ठिपक्यांची रांगोळी सोपी असते रे. हे बघ, हे असे ठिपके काढायचे आणि ते जोडायचे. अच्छा जोड आता. अच्छा, म्हणजे बिंदू जोडायचे, म्हणजे बिंदू राणी. बिंदू को जोडणे वाली. पण बिंदू राणीवरून आठवलं, राधा तू संशय वगैरे घेतलास ग माझ्यावर श्रुतीवरून? मग काय करणार?
तुम्ही दोघं जण वागतच तसे होतात. तुला माहितीये का राधा, जेव्हा बायको नवऱ्यावर संशय घेते ना तेव्हा जनरली नवरा टेन्शन मध्ये येतो. पण माझं उलट होतं, मी खुश वगैरे व्हायला लागतो. का? म्हणजे काय, म्हणजे मी तुला कधीही कसंही ऑपरेट करू शकतो ना याने. चल काही मी करू शकतो. मी जर ठरवलं ना मनात की तुला 5 मिनिटात राग आणू शकतो, 5 मिनिटात तुला भडकवू शकतो, 5 मिनिटात तुला रडवू पण शकतो. नाही, मला कळतं कुठे कसं काय रिॲक्ट व्हायचं ते. हा, तुला कसं रिॲक्ट व्हायला भाग पाडायचं हे मला चांगलं माहितीये. काय तुझं एखाद्या हट्टी मुलासारखं एकाच मुद्द्याच्या मागे लागलाय. पण खरं आहे की नाही. ओके जाऊ दे, कशाला उगाच दिवाळीच्या आधी ना. काय प्लॅन काय पूजनाचा? म्हणजे राधिका मसालेमध्ये पण असेल ना? हो असतंच, दरवर्षी असतं. तेच मी आणि जेनी बसून त्याच प्लॅनिंग करत होतो मगाशी. अच्छा, त्याचं प्लॅनिंग झालं का? झालं. आणि काय उद्या अजून काय स्पेशल? नाही अजून, म्हणजे आईंना भेटायला जाणार आहे, त्यांनी बोलवलंय दिवाळीचं. आईंना? आणि बाबांना पण भेटून येईन, त्यांना बरं वाटेल ना. बाबांना पण भेटणार आहेस ना? अजून काय स्पेशल? नाही अजून काही नाही. का असं का विचारतोयस? नाही काय नाही, मी सोडून बाकी सगळ्यांच्या बाबतीत तुझं प्लॅनिंग झालेलं आहे ना, म्हणून फक्त विचारलं. माया, हे एवढं सगळं शॉपिंग? करेक्ट, दिवाळी आहे ना, मग शॉपिंग करायलाच पाहिजे ना. आणि तसंही अजून बरीच शॉपिंग बाकी आहे माझी. हो हो, अरे बापरे, म्हणजे अजूनही बाकी आहे. पण याच्यामध्ये सगळं ट्रेडिशनल प्रकारातले पण शॉपिंग दिसते. म्हणजे तुला आवडतं ना ट्रेडिशनल, म्हणून सगळं मी ट्रेडिशनलच घेतलंय. आणि तसंही मी ठरवलंय या दिवाळीला मी माझे सगळे लुक्स ट्रेडिशनलच करणार. पण जनरली तुला वेस्टर्न वेअर वगैरे आवडतं ना. सो गुरु, उद्या पूजा आहे आपल्या ऑफिसमध्ये, सो मी साडी नेसणार आहे. अरे वा, नाईस, मस्त. तुला आवडते ना? मी दिसेल ना सुंदर साडीमध्ये? हा, म्हणजे काय, ऑफकोर्स. आणि साडीमध्ये छानच दिसशील तू. साडीमध्ये कसं, म्हणजे कुठल्याही स्त्रीनं साडी नेसली की ती सुंदरच दिसते. शनायापेक्षाही सुंदर दिसेल मी. काय? नाही म्हणजे शनायापेक्षाही सुंदर दिसेल ना मी. तुला कशी वाटते मी? शनायापेक्षा सुंदर वाटते ना? हे काय अचानक असं विचारतेस? गुरु, मी तुला प्रश्न विचारलाय तर त्याचं उत्तर दे. ऑफकोर्स तूच. हा काय प्रश्न आहे का? शनायाशी काही कंपॅरिझनच नाही ना. ते माहितीये मला. आणि उद्या बघशीलच तू, मी पहिल्यांदा नेसणार आहे साडी उद्या, फक्त तुझ्यासाठी. चल आपण झोपूया लवकर, उद्या उठायचंय. चल. का? उद्या लक्ष्मीपूजन आहे गुरु. ते व्हॉट वी कॉल, ते आपण सगळं करतो ना, फर्स्ट शावर अँड ऑल. ते अभ्यंग स्नान. या राईट, अभ्यंग स्नान. आणि ते अभ्यंग स्नानाच्या आधी ते फ्रेग्रन्स वाला तेल लावून ना मी छान मॉलिश करून तुला रगडून देणार आहे. आणि डोंट वरी, मी सगळं बघितलंय ते कसं करतात. ऐक माया, कूल डाऊन. काय ना, हे अभ्यंग स्नान वगैरे लग्न झालेलं जोडपं करतं लग्नानंतर. आपण आताच, मग आपण आता लग्न करूया. हा मग आता लगेच करूया. म्हणजे हरकत काय? नाही, हरकत काही नाहीये. पण हा काय म्हणजे हट्ट. आलो मी, एकच सेकंड. काय झालं? कोणाचा फोन आहे? केड्याचा फोन आहे. मग घे ना, काहीतरी बोलायचं. राईट, ते आपलं फोटोशूट राहिलंय ना, त्याबद्दल बोलायचं असेल. घे बोल. नाही, फोटोशूट बद्दल नसेल त्यानं केला फोन. त्याने दुसऱ्या काहीतरी कारणासाठी केला असेल. आता मला दे, मी बोलते. नाही, मी बोलतो ना. मी त्यात काय, त्याच्याशी. हॅलो. बापरे, एवढ्या प्रेमाने बोलण्याची काहीच गरज नाहीये. त्या छचूकडे आहेस तू, माहितीये मला. काय करते? सेलिब्रेट करत असेल ना, दिवाळीची शॉपिंग झाली असेल इवाना. नाही, अरे तू समजतोयस तसं काही नाहीये. यारी गप ना, माझ्याशी खोटं बोलू नकोस. का फोन केला होतास रे? तुला फायनल मेसेज द्यायला फोन केला होता की तुझं जे चाललं होतं ना की आपण परत एकत्र येऊ, आपलं मॅरिड लाईफ ठीक करू, तसं काही एक होणार नाहीये. ठीक आहे? तुला ही दिवाळी काय आयुष्यभर त्या छचू सोबतच राहायचंय. ऐक ना, मी घरी आलो की आपण बोलूया या विषयावर निवांत. हा, बापरे, एवढा काय घाबरतोयस रे? नाही अरे, तू समजतोयस असं काही नाहीये. ऐक माझं, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी एकदा बोललो ना तुझ्याशी की सगळंच क्लिअर होईल. मी येतो ना भेटायला आणि मग बोलूया आपण. हा, तुला भेटायचं असं तरी मी भेटायला हवे ना तुला. चल फोन ठेव, तुझी नाटकं नाही ऐकायचीत मला. तुला पण हॅपी दिवाळी. येस, भेटूया. हो सांगतो हा तिला पण.
बाय. झालं बोलू शनायाशी? शनायाचा फोन होता ना? केड्या होता की त्याला काहीतरी आपलं दिवाळीचं करतो, टाइमपास बोलत राहतो. केड्याशी बोलणं झालं. गुरु काय गरज आहे खोटं बोलायची? नाही, खोटं का बोललास माझ्याशी? मी तुला कधी म्हणाले का तिच्याशी बोलू नकोस म्हणून? तू बोल ना, बिनधास्त बोल, माझी काहीच हरकत नाहीये. गुरु फक्त माझं एकच म्हणणं आहे, जेव्हा तू माझ्यासोबत आहेस ना तेव्हा फक्त आणि फक्त माझाच बनून राहा. That's it. चल आपल्याला ना स्टाफसाठी काही गिफ्ट घेतले ते पॅक करायचे, ते करूया? हा हा. हा चला, सगळं आवरून ठेवलेलं आहे. काय ग? हा शनायाचा विचार करत बसली असणार आहेस तू? बघ ना, दिवाळी आहे आणि ती घरी एकटीच आहे. मी समजू शकते तिला काय वाटत असेल ते. थोडंफार मलाही माहिती आहे राधा, कारण US ला असताना असा बऱ्याच वेळा एकटा राहिलोय मी. म्हणजे आपण घरात एकटे आणि बाहेर छान सेलिब्रेशन चाललंय, सगळे आनंदी आहेत, हे खूप भयंकर असतं. शनाया आता एकटी आहे ना, सौमित्र तिला घरी घेऊन यायला हवं रे. बघ ना, दिवाळी आहे आणि ती घरी एकटी आहे. दिवाळी सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करायची असते, म्हणून तर हा सण आहे. सगळेजण एकत्र असले पाहिजे, छान कंदील लावला पाहिजे, पणत्या लावल्या पाहिजेत, आनंदानं दिवाळी साजरी केली पाहिजे, हो की नाही? आणि मग असं असताना ती जर घरी एकटी असेल तर आपण तिला इथे घेऊन यायला पाहिजे. खरंच जाणं, घेऊन ये ना तिला, म्हणजे जेनीलाही जरा सोबत होईल. बघ ना, म्हणजे आनंद भाऊजी कधी येणार आहेत आपल्याला माहिती नाही, तेवढीच मजा येईल. आण ना तिला इकडे. नाही, आणतो मी, खरंच आणतो तिला, तिलाही बरं वाटेल. पण डोक्याला ताप नाही ना होणार? नाही, म्हणजे शनायामुळे नाही होणार, तुमच्या दोघांमुळे डोक्याला ताप होईल माझ्या. जा. रेडी होतो. टोमणे आहे का सतत? हे काय झालं? आता ती अशी सावली गेल्यासारखी नाही वाटली? नाही घाबरू नको, कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी जाते का? कोण करते हे सगळं? मला भीती वाटते गुरु. मी बघून आलो आता लगेच. नको, पुढे जाऊ नको प्लीज. अगं तिथेच जाऊन येतो, फक्त बघून येतोय. कोण करते हे सगळं? आता मला माहिती असतं, त्यांना फोन करून सांगितलं असतं नका करू, जस्ट बघून येतो ना. मी येते तुझ्या बरोबर, मी नाही थांबत एकटी. चला एकटी कुठे, मी इथेच आहे ना घरात. मी येते ना. चल. अरे माया, शांतपणे. गुरु इथे कोणीच दिसत नाहीये. नाही, मी इकडून जाताना पाहिलं ना, म्हणजे मला आवाज आला ना, याच दिशेला गेले आणि हे नक्की काहीतरी कांड करून गेले. ते काय बोलतोयस तू? कोण असणार आहे आता इथे? तुला वास येतोय? वास नाही, असा काडेपेटी उदबत्तीचा असा वास येतोय? मला नाही येते वास. नाही थांब, हे सगळे यांनी काहीतरी कांड केलेले. हे लहानपणी करायचो आम्ही, हे नक्की कोणीतरी कांड केले काहीतरी. कोण दिसत नाहीये पण. चल ना, झोपायला जाऊ. नाही, 2 मिनिटं. तू इथेच थांब, मी जस्ट तिकडे बघतो. हा, एकच मिनिट. गाड्या तिथेच कशाला टाकून आलीस? आधीच बाहेर आले. गुरु ऐक ना, इथे कोणीच दिसत नाहीये. चल ना आपण जाऊया, मला जाम भीती वाटते. हो जाऊया आपण माया, पण आता तू घाबरून काही होणार नाहीये, कळलं ना? या लोकांना तेच हवंय, त्यांना कळतं ना आपण घाबरतो तेव्हा ते अजून करतात. पण मला भीती वाटते फटाक्यांची. हो भीती आता वाटतेच ना फटाक्यांची, पण फटाक्यांची काय भीती वाटून घ्यायची? आता मी घाबरलोय का? त्यामुळे आपण प्रिपेअर्ड राहायचं. आता परत एखादा फटाका फुटला, समजा फटाका फुटला तर काय करणार आहे ना आपण काय घाबरत राहणार का? वाट लागेल ना. आता जर त्यांच्या पायाशी वगैरे बॉम्ब फुटला ना, खूप वाट लागेल. मज्जा नाही, अंगाशी येईल सगळं. फटाके दिवाळीत फुटतच राहणार आहेत. फुटला एखादा फटाका तर काय ना. हा, म्हणजे तू आहेस म्हटल्यावर मी नाही घाबरत. अरे काही टेन्शन घेऊ नकोस तू. तरी पण जायला तू खाली शांत होती. कोण आहे रे? लाज नाही वाटत? हा, लोकांच्या घरासमोर बॉम्ब फोडतात तुमच्या. यार चला आपण जाऊया. हो, कोण आहे? फटाके फोडतात.
मी तुला म्हणत होतो आपण जाऊया नाही, पण ही रिएक्शन पाहतानाच ती आली. राज पण पाहिजे होती. ती वाट बघते. चल चल चल, पटकन चल, पटकन चल, पटकन चल. हे घे, पाणी पी, शांत झोप बरं आता. नाही नाही, मला अजिबात झोप वगैरे लागणार नाहीये. फटाकाच वाजलाय गे, फटाक्याला काय घाबरायचं? आता मी घाबरलो होतो का? अच्छा, नाही घाबरलास तू? एवढ्या जोराने घाबरलास आणि ओरडलास तू? मी काही घाबरलो नाही, याचं ते रिॲक्शन आली माझी अशी, पण घाबरलो नाही. तू ऐक माझं, पाणी पी, चल झोपू आपण, चल. तुला असं वाटतं की मी इथे झोपावं? हो म्हणजे तुला असं वाटतंय ना मी इथे शांतपणे असं झोपावं छानपैकी? हा ओके, मग आपण एक काम करूया. तू रात्रभर बाहेर थांब, मी इथे झोपते शांतपणे. हा मी बाहेर थांबू रात्रभर? हा म्हणजे तू बाहेर पहारा दे ना, कोण येतंय कोण नाही असं बघ. मी इथं झोपते, म्हणजे तुला बघून कोणाची हिंमतच होणार नाही रे फटाका वाजवण्याची. मी झोपेन इथे, ठीक आहे? ते काय बरं वाटतं का असं बुजगावण्यासारखं? मी तुला दाखवते कसं आहे बघ. तू असं तिकडे छान पैकी झोप, मी तुला सगळं मॅनेज करून देते. काय मॅनेज काय करून देतेस? माया ऐक ना ग, कुठे एवढं थंडीचं रात्रीचं मी चादर देऊन काय होणार? मी एकटा. माया तू ऐक. हॅपी दिवाळी सोनावणे. सोनावणे काका, थँक्यू, बाय. हॅपी दिवाळी राधा. सौमित्र दिवाळी तुझ्या बाळाला काय चाललंय तुझं सौमित्र? काय आहे? आता काय दिवाळी आहे तर हॅपी दिवाळीच म्हणणार ना? हॅपी दिवाळी. अच्छा, हॅपी दिवाळी नको म्हणून हॅपी दिवाळी बस. ते म्हणत नाहीये मी. काय चाललंय तुमचं? किती आरडाओरडा करताय? हळू हळू. हे काय आहे? हा, हे बघ सौमित्र, आसपासचे लोक झोपलेत. जर तुला आरडाओरडा करायचं ना तर सकाळी कर ना. हे काय लोकांना डिस्टर्ब करायचं? अजिबात ओरडायच नाही. ते सगळं जाऊ दे, आम्ही काय मस्ती केली आहे ना ती तू पहिले ऐक. माहिती? अरे थांब ना, बोक्याने माहितीये मला काय शिकवलं आज? काय? त्याने मला टाइम बॉम्ब कसं बनवायचं शिकवलं आज. काय? आपण नंतर बोलूया या विषयावर, तू फ्रेश होऊन घ्या. अच्छा, हे शिकवलं? आणि तो आम्ही मायाच्या घराच्या दारासमोर ठेवला होता माहितीये? मायाच्या घरी गेला होता? नाही अगं, ते नंतर बोलूया ना आपण. अरे थांब ना एक सेकंड. अरे हो, सिरियसली. आणि काय झालं माहितीये का? पहिला बॉम्ब फुटला तेव्हा गॅरी असं बाहेर आलाय, पोलिसांकडे देऊन वगैरे सगळं झालं. आणि दुसरा फुटला तेव्हा माया आणि गॅरी दोघंही बाहेर आले आणि मायाच्या पायापाशी फुटला आणि ती इतकी घाबरली. एक ग्रीन कुर्ता छान आहे. हा जेनी, एक काम आहे, तू केबिन मध्ये जा. मी एक गणपतीची मूर्ती ठेवली आहे, तशी ती छोटी नाही मोठी आहे आणि फार जड नाहीये. तू आतमध्ये जा आणि ती घेऊन ये. हा, हे थांब ना, पण तिला कशाला सांगते? मी घेऊन येते. नाही, तू नाही. नाही, मी घेऊन येतो, तू पण नको. मी हिला सांगितलंय ना, कोणाला काय कामं सांगायची मला नीट कळतात. जेनी तू जा, हे लोक जरा धांदरट आहेत. तू जा. हा, एक मिनिट. सर. अरे बापरे, एवढी मोठी मूर्ती आहे, एवढी कशी उचलून येऊ? सरप्राईज मध्ये आमच्यात रडत नाही. अरे काय थांब. अरे माय डार्लिंग, हॅपी दिवाळी. थँक्यू. फोन करा उचलला. अरे तू काय फोनचं घेऊन बसलीस? बघ ना, मी आला ना अख्ख्या. कुठे चाललीस? मॅम बाई कुठे चाललीस? ए थांब, ऐक. हॅलो सयस, मस्त. जेनी, कसं वाटलं सरप्राईज? ऍक्च्युली आमच्यासाठी सुद्धा हे सरप्राईज होतं. हो ना, आनंद सर आज ऑफिस मध्ये येतील हे ध्यानीमनीच नाही. अरे हो, आणि मी वाचले. कशी वाचली? अगं का काय, मला उचलायची होती ना गणपतीची मूर्ती, आता याला उचलायचं म्हणजे. मी मॅम, पण तुम्ही यांना ओरडा. का? तुला इतकं छान सरप्राईज दिलं म्हणून? नाही, मी काल दिवसभर यांना कॉल करत होते, एकही कॉल घेतला नाही माझा यांनी. अगं मी प्रवासात होतो, तुला कळलं नसतं का की मी इथे येणार आहे?
म्हणून नाही उचललं फोन तुझा. हे बघ, आता रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. तुला माहितीये का तुझ्या सकट बाकी सगळ्यांसाठी पण गिफ्ट आणलेली आहे. नाही, तुम्ही आलात हेच आमच्यासाठी मोठं गिफ्ट आहे. खरं तर आता इथे सौमित्र असायला हवा होता. इतका खुश झाला असता ना. अरे कुठे आहे तो? घरी आहे, आवरून येतोय. ठीक आहे, तो येईपर्यंत बाकी तुमच्या गिफ्ट तर तुम्हाला देतो. एक मिनिट, मी आलेच. या तुम्ही लगेच. चला चला चला, चल चल जेनी चल. अरे कमाल गिफ्ट आणली, चल तर. काय? तुझ्यासाठी पण एक गिफ्ट आणलंय. हो. बोला. अरे हॅपी दिवाळी मॅम. तुम्हालाही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. अहो नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तुम्हाला गिफ्टही पाठवणार आहे मी. गिफ्ट? आपली ऍड फायनली रेडी झाली आणि सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. आजच तुमच्याकडे देतो पाठवून. अहो ही तर खरंच खूप आनंदाची बातमी आहे. माझ्यासाठी एक खरंच मोठं गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. ठेवते. गुरुनाथ, तुम्हाला आठवत नसलं तरी मला चांगलं आठवतं. तुमच्या बरोबर असताना एकही पाडवा असा गेला नाही की ज्यात आपण सुखात होतो. उद्या मी तुम्हाला असं गिफ्ट देणार आहे ना की यापुढे प्रत्येक पाडव्याला तुम्हाला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. काका, ही गिफ्ट तुमच्यासाठी. तुमची उंची बघून उंच गिफ्ट आणली आहे तुमच्यासाठी. आणि हे तुमच्यासाठी. हे अरे तुमचं कसं चालू आहे पथनाट्य कार्यक्रम वगैरे? छान चालू ना. आता तिकडनं चालू वाटतंय. हा बघ कसं कळलं. हा आता हे तुमच्यासाठी. वा वा, कोणी राहिलं का? आनंद भाऊजी. काय? हे घ्या, ही गिफ्ट. गिफ्ट तुमच्यासाठी. एवढं माझ्यासाठी? हो. थँक्यू. पण आनंद भाऊजी, तुमच्यासाठी, इनफॅक्ट तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. काय ग? काय सांग. हो सांगते. आपण जी राधिका मसालेसाठी ऍड केली होती ती आज आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. कमाल. ही खरंच गुड न्यूज आहे. हो. वहिनी, तुम्ही ऍड शूट करता हे कळल्यापासून ना मी एकदम अस्वस्थ झालो होतो. मी तिथे असायला हवं होतं. आता ही ऍड कधी बघतोय असं झालंय. खूप धमाल येणार आहे मॅम. नाही सिरियसली तू असायला पाहिजे होतास बाहेर त्या दिवशी. एक तर राधिका, मी आणि गॅरी एकाच वेळेला एकाच स्क्रीनवर. विषय आहे का? हाय नो, मला सांगितलं जेनीने. ए बास, आता बडबड करत बसू नका. आपल्याला खूप कामं करायची आहेत. आता काय काम करायचंय मला पण सांग ना. शन्या, नको, तू फक्त गप्प बस. का? ते बूम वगैरे इथे नकोय आता. बरं जेनी, तुझ्याकडे एक काम आहे. आज संध्याकाळी आपल्या सगळ्या क्लायंटना फोन कर. लक्ष्मीपूजन आहे ऑफिसमध्ये. हो येस मॅम. श्रेयस, आपली मार्केटिंगची टीम आहे ना, त्यांच्याबरोबर आज एक मीटिंग आहे. आज? नाही सॉरी बहिणी, म्हणजे आज त्यांच्याबरोबर बोलायचं असं काही ठरलं नव्हतं आपलं. हो बरोबर आहे, पण ऍड आपल्याला आज बघायला मिळणार आहे हेही मला माहिती नव्हतं ना. आणि आता काही झालं तरी ही ऍड आपल्याला उद्याच्या उद्या टेलिकास्ट व्हायला हवी आहे. उद्या? पण उद्याच का? नाही म्हणजे खूप घाई होते असं नाही का वाटत? तुम्हा सगळ्यांसाठी ही केवळ राधिका मसालेची ऍड आहे, पण माझ्यासाठी आणि शनायासाठी हे गुरुनाथ सुभेदारांसाठी एक गिफ्ट आहे. मला ना एक कमाल आयडिया आली. एक मिनिट. एक मिनिट. मी विसरण्याच्या आधी ते ऐकून घे. नाही, तू लक्षात ठेव. अरे तुला जे काय म्हणायचं ना ते लक्षात ठेव, पण मला त्याहून जास्त महत्वाचं बोलायचं. थांब जरा. तुला जी काय आयडिया सुचले ना त्यात मला घ्यायचं नाही. मलाही नाही. कारण पिंकीच्या वेळेला मला बरोबर अडकवलंस तू. नाही मान्य आहे मला, आपण दोघांनी मिळून जे काय करायचं ते केलं, पण राधिकाकडून 4 गोष्टी मला ऐकायला लागल्या ना. आनंद भाऊजी काय बाबाला अडके, त्यांना काहीच नाही ऐकायला लागलं. नाही, मला यावेळी मध्ये पडायचंच नाही. मला अडकवू नको. काय करायचं ते करा तुम्ही. काय तुम्ही ऐकून घ्या. ती आयडिया कमाल आहे की नाही ते नंतर तुम्ही ठरवा, पण ऍटलीस्ट ऐकून तरी घ्या. बरं बोल. मी खूप विचार केलाय आणि खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की जोपर्यंत श्रेयस स्वतः कबूल करत नाही की त्याचं शनायावर प्रेम आहे तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. हा काय तुम्हाला असं वाटतं? मग
मगासपासून मी हेच यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि आता हा माणूस काय म्हणतो, मला असं वाटतं. काय माणूस आहे हा? पण आता पटतं ना तुला? हा? हा, म्हणजे आता काय करणार मी, श्रेयसशी बोलता बोलता ना त्याच्या मनात जे काही आहे ते काढण्याचा प्रयत्न करूया. मी करतो ना. त्याच्या बरोबर बोलता बोलता भाऊबीजेचा विषय काढतो. त्याला सांगतो की ऑफिसमध्ये शनाया सगळ्यांनाच भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणार आहे. नको रे नको. 2-3 दिवस श्रेयस ऑफिसलाच येणार नाही. दॅट्स द सिग्नल. मग कळेल ना आपल्याला की त्याच्या मनात काय आहे ते. हा, आयडिया मस्त आहे पण. बर, हे असलं ना सगळं यांना सुचू शकतं. खरंय यार आनंद, तू यार तू पाहिजे होतास यार. मधल्या काळात एवढे किडे केलं ना आम्ही, इतकं मिस केलं ना तुला. तू ते गुजरातला जाऊन बसतो रे सारखा. मी पण खूप मिस केलं यार. पण काय नाही, पण आता ना ही सगळी कसर आपण पूर्ण करूया श्रेयसच्या बाबतीत. हा, आणि मला असं वाटतं श्रेयस श्रेयस श्रेयसचं काय? हा, श्रेयस श्रेयस काय? श्रेयस होता ना, म्हणून ते ऍडचं शूट एकदम व्यवस्थित पार पडलं. ऍड शूट? ऍड शूट काय धमाल केली हा वहिनी तुम्ही ऍड शूट मध्ये. तेच सगळं सांगत होते. पण श्रेयस होता म्हणून पार पडलं. इतकं चोख कामं करतो ना आम्ही, आपला टाइमपास करत होतो जेनीमी वगैरे. श्रेयस खूप महत्वाचा. त्याबद्दल काय बोलताय तुम्ही? आता ऍड बघण्याची वेळ झाली. चला 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 चल चल. हॅलो एव्हरीबॉडी. आपण आता राधिका मसाल्याची जाहिरात बघणार आहोत, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी बसून घ्या आता. अरे आनंद बस ना शांतपणे. किती मस्ती आनंद. आय एम सो एक्साइटेड. हो मलाही खूप उत्सुकता आहे. काय पाहिजे शनाया? हा, नाही म्हणजे आता आपण सगळेजण ही ऍड बघणार त्याची उत्सुकता आहे. आय नो तुम्हा सगळ्यांनाच ऍड पाहिजे खूप घाई झालीये. ऍक्च्युली मला पण झालीये. पण मला अगदी थोडंसं बोलायचंय. म्हणजे राधिका मसालेबद्दल अर्थात तुम्हाला सगळ्यांना जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा. फूड इंडस्ट्रीमध्ये राधिका मसाले आज नंबर 1 वर आहे. महाराष्ट्रातल्या घराघरात राधिका मसाले वापरले जातात आणि राधिका मसाल्यानी आतापर्यंत त्यांचा घरगुतीपणा छान जपलेला आहे. पण आता बदलत्या काळानुसार राधिका मसाले एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करते ज्याचं नाव आहे स्पायसी शनाया. आणि त्यासाठीच आम्ही ही जाहिरात केली आहे. चला तर बघूया ही नवीन संदेश देणारी राधिका मसाल्याची ही जाहिरात. आवडलं ना जेवण? जेव शांतपणे. आई, या घरच्या जेवणाला आणि तुझ्या हातच्या चवीला तोड नाही. इतकी वर्ष झाली तरी तोच स्वाद तीच. सारखं काय तेच ते आणि तेच ते. बोरिंग आयुष्यात थोडं स्पायसी व्हावं लागतं. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं. राधिका मसाले, ओळख घरगुती परंपरेची. शनाया मसाले, ओळख परंपरेतल्या नाविन्याची. पण मग आम्ही ट्रिपमध्ये केलेले बदल तुम्हाला पटलेत ना? शूटच्या वेळेला गुरुनाथ सरांना वाटणार की तेच हिरो आहेत आणि जेव्हा टीव्हीवर बघणार ना तेव्हा त्यांना वाटणार की ते हिरो नाहीच आहेत. गोड संसारासाठी थोडं तिखट खावं लागतं आणि नवऱ्याचे चोचले पुरवण्यापेक्षा त्यालाच वठणीवर आणावं लागतं.